सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील गल्ली नंबर 5 मध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एक मोठा अपघात थोडक्यात टळलाय। मालवाहू लोडेड पिकअप व्हॅन व या मार्गावरून जात असताना चालकाला खड्ड्याचा अंदाज न आल्याने गाडीचे मागील चाक खड्ड्यात अडकले आणि गाडी एका बाजूला कलंडली। पिकअप पलटी होणार तोच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत प्रसंगवधान राखले। त्यांनी गाडीच्या झुकलेल्या बाजूला जॅक लावून गाडीला आधार दिलाय आणि अडकलेले चाक सुरक्षितपणे बाहेर काढले। नागरिकांच्या या तत्परतेमुळे जीवितहानी आणि वित्तहानी टळली आहे। मात्र या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धुळे महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केलाय। इतर जिल्ह्यांमध्ये धुळ्यातही खड्ड्यांमुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात असून शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे। मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड, गल्ली नंबर 4-5 गड्यावाल्या मस्जिद परिसरामध्ये अनेक दिवसापासून खड्डा पडलेला आहे। परंतु महानगरपालिका प्रशासन हे डोळे बंद करून बसलेलं आहे। परंतु महानगरपालिका अनेक वेळा खड्डे बुजवायच्या नावावरती पैसे खात आहे, परंतु धुळे शहरामध्ये एकही रस्त्याचे खड्डे बुजले गेलेले नाही आहे। परंतु आज या ठिकाणी माल वाहतूक गाडी या खड्ड्यामध्ये बसली आणि तिथल्या काही नागरिकांनी त्या गाडी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ती गाडी माल खाली केला, त्यानंतर ती गाडी बाहेर निघली। परंतु अशा दुर्घटना घडण्याची महानगरपालिका प्रशासन वाट बघत आहे का? जर अनुचित प्रकार काही झाला असता, एखाद्या लहान पोराच्या अंगावरती जर गाडी पडली असती तर याला महानगरपालिका प्रशासन हे जिम्मेदार राहिले असते आणि हे महानगरपालिकेने जे खड्डे बुजवायचं काम घेतलेलं आहे त्या गल्ली बोळातले खड्डे तात्काळ बंद करण्यात यावा। हे खड्डे अशी परिस्थितीमध्ये आहेत, या ठिकाणी काही महिला वर्ग जातात, शाळकरी विद्यार्थी जातात। जर खेड भागातले खड्डे बुजले नाही तर स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।